कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरातील नाले सफाईचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय। आज अखेर शहरातील नाले सफाईतून 90 डंपर इतका गाळाचा उठाव करण्यात आलाय। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पोकलँड, जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं नाले सफाई करण्यात येते। यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत। त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू करण्यात आले। या नाले सफाईमधून आज अखेर 90 डंपर गाळाचा उठाव करण्यात आलाय। यामध्ये महापालिकेच्या 4 पोकलँड मशीन मार्फत शहरातील महालक्ष्मी हॉल, मंगळवार पेठ, मनोरा हॉटेल, राजेंद्र नगर, सुखसागर हॉटेल, लक्ष्मीपुरी तसेच जयंती पंपिंग स्टेशन लॉक पोकलँड इथली प्लास्टिक मटेरियल आणि गाळ काढण्याचं काम सुरू आहे। महापालिकेच्या वतीनं शहरातील सर्वच लहान आणि मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात येते। यामध्ये 50 कर्मचाऱ्यांमार्फत आणि जेसीबीच्या सहाय्यानं 476 नाल्यांपैकी 192 लहान नाले आणि 109 मध्यम नाले तसंच चॅनेलची सफाई करण्यात येते। यामध्ये मनुष्यबळाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटील नगर, बापूराम नगर, सुर्वे नगर, साळोखे नगर, मोहिते कॉलनी, हडको कॉलनी, राजेंद्र नगर संपूर्ण परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, लक्ष्मीपुरी, कोंबडी बाजार, राजारामपुरी, जनता बाजार चौक, साइक्स एक्सटेंशन, जाधववाडी, कपूर वसाहत, शिवराज कॉलनी, कारंडे मळा, कदमवाडी, जाधववाडी रोड, भोसले मळा, साळोखे मळा, समाज कल्याण ऑफिस अशा 292 नाल्यांच्या सफाईचं काम पूर्ण करण्यात आले।